हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल स्टडी केलं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मध्ये विथ इन्क्लाइड प्लेन मध्ये आपण नंबर ऑफ एक्झाम्पल स्टडी केले. मित्रांनो, तुम्हाला होमवर्क दिलं होतं. मी होमवर्क मध्ये तुम्ही सॉल्व्ह करून मला काय पाठवलं आन्सर, त्यामध्ये भरपूर जणांचं करेक्ट आहे मित्रांनो, राईट आन्सर आहे. आता मित्रांनो, आपल्याला स्टडी करायचं नेक्स्टला थोडं आणखी एक एक्झाम्पल, थोडं डिफरंट टाईपचे एक्झाम्पल मी देतो मित्रांनो. तर लगेच वही आणि पेन घेऊन बसा मित्रांनो आणि एक्झाम्पलला लिहून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल आहे, थोडं डिफरंट टाईपचं एक्झाम्पल आहे. कालचं जे आपलं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मधलं, तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मधलं थोडंसं डिफरंट टाईपचं एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही वही आणि पेन घेऊन वहीमध्ये नोट डाऊन करा. आता नेक्स्टला एक एक्झाम्पल मध्ये मॅन rows a boat with a speed of 10 kilometer per hour, 10 kilometer per hour in a southwest direction. In a southwest direction, the shoreline makes an angle. The shoreline makes with an angle of 15 degree. 15 degree. Find out first. The first ला find out काय करायचं? The component of velocity. The component of velocity along the shoreline. Along the shoreline. आणि नेक्स्ट ला सेकंड ला फाइंड आउट करायचं मित्रांनो आपल्याला. नेक्स्ट ला the component of velocity perpendicular to the shoreline. ऍक्च्युअल मध्ये आता मित्रांनो, क्वेश्चनला खूप काळजीपूर्वक समजून घ्यायचं. A man rows boat with a speed of 10 km in a southwest direction. A man rows boat with a speed of 10 km in a southwest direction. The shoreline makes with an angle of 15 degree. मेरा मतलब 15 degree southwest direction. आपण 10-15 degree 10 किलोमीटर पर इन असं कन्सिडर करतो मित्रांनो. नॉर्थ वेस्ट डायरेक्शन आणि 15 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. थोडं क्वेश्चनला मी चेंज करतो मित्रांनो. ऍक्च्युअल मध्ये मॅन एक माणूस आहे, एक पर्सन आहे. तो त्या पर्सन बोट घेऊन आपला एखाद्या समुद्रामध्ये स्पीडली बोट आपल्या एका स्पीडनी त्याचं चालू असतं, कंटिन्यू चालू असते बोट. तर त्याला रिप्रेझेंट कसं करायचं? आता रिप्रेझेंट करण्यासाठी त्या बोटचं जे स्पीड दिलं ते तुम्हाला किती दिलं मित्रांनो? आपल्याला 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर त्या बोटचं जे स्पीड आहे ते कोणत्या डायरेक्शनला? ते कोणत्या डायरेक्शनला म्हणतात आपण आता? नॉर्थ वेस्ट डायरेक्शन, बरोबर. मग आता रिप्रेझेंट करण्यासाठी मी त्याला सोल्युशन दिलं. तर सोल्युशन मध्ये फर्स्ट ना मी त्याला सोल्युशन मध्ये देतो मित्रांनो. सोल्युशन मध्ये आपल्याकडे फर्स्टला एक डायग्राम. त्या डायग्राम मध्ये इकडे डायरेक्ट
लिहून टाकतो. नॉर्थ डायरेक्शन, साऊथ डायरेक्शन, इकडे कोणती आपल्याकडे मित्रा ईस्ट डायरेक्शन आणि इकडे कोणती आपल्याकडे वेस्ट डायरेक्शन. आता फर्स्टली map row boat with a speed of 10 km in northeast direction, northwest direction is to 9 northwest direction ला. नॉर्थवेस्ट डायरेक्शन ला मी एक वेक्टरला ड्रॉ करतो, बरोबर. नॉर्थवेस्ट डायरेक्शन ला मी काय केलं, ड्रॉ केला. तर नॉर्थवेस्ट डायरेक्शन ला जे स्पीड आहे v इज इक्वल टू 10 किलोमीटर पर आवर ही स्पीड आहे, बरोबर. हे आलं 10 किलोमीटर पर आवर नॉर्थवेस्ट डायरेक्शन, राईट. नेक्स्ट ला जो नॉर्थ वेस्ट म्हटलं तर आपण किती अँगल म्हणणार मित्रांनो, इथं नॉर्थ वेस्ट ला 45 डिग्री. किती अँगल आहे आपल्याकडे 45 डिग्री. नॉर्थ वेस्ट किती आपल्याकडे आता 45 डिग्री. आता 45 डिग्री आला. नेक्स्ट ला काय दिलंय तुम्हाला, द शोर लाईन मेक्स विथ एन अँगल ऑफ 15 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. आता साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे कुठे अँगल काढणार मी, साऊथ ऑफ वेस्ट, बरोबर. हे साऊथ ऑफ वेस्ट आहे, म्हणजे साऊथ ऑफ वेस्ट असेल इथे किती डिग्री अँगल आहे आपल्याकडे 15 डिग्री. हे साऊथ ऑफ वेस्ट आहे. ही शोर लाईन आहे, म्हणजे काय म्हणतो आपण समुद्र किनाऱ्यापासून. शोर लाईन म्हणजे काय, समुद्र किनाऱ्यापासून जी बोटचा जो अँगल आहे तो बोटचा अँगल किती आपल्याकडे 15 डिग्री, बरोबर. ते 15 डिग्री अँगल वरती शोर लाईन पासून. आता हा एक पर्सन आहे, बोटवाला पर्सन आहे. तो बोट मध्ये बसलेला जो पर्सन आहे त्याची आपल्याकडे बोट चालू आहे, त्याची जी स्पीड आहे बोटची ती किती आपल्याकडे 10 किलोमीटर पर आवर. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला आता काय कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे जसं रिझॉल्युशन ऑफ 2 वेक्टर म्हणतो तसे कॅल्क्युलेट करायचं. तर रिझॉल्व काय करायचं तुम्हाला, फाइंड आउट काय करायचं, कंपोनेंट ऑफ वेलोसिटी अलोंग द शोर लाईन. म्हणजे अलोंग द शोर लाईनचा एक कंपोनेंट कॅल्क्युलेट करायचा आणि नेक्स्ट ला द कंपोनेंट ऑफ वेलोसिटी परपेंडिक्युलर टू द शोर लाईन, म्हणजे शोर लाईनच्या परपेंडिक्युलर वाला कंपोनेंट कॅल्क्युलेट करायचा, बरोबर. ह्याच्या परपेंडिक्युलर म्हणजे काय 90 डिग्री मध्ये कंपोनेंट, म्हणजे याचा परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इथला परपेंडिक्युलर मित्रांनो ड्रॉ केला म्हणजे काय, इकडे 15 डिग्री सॉल्व केलं तर 15 डिग्री इकडे काढावं लागेल, म्हणजे याचा परपेंडिक्युलर झाला म्हणजे किती 90 डिग्री मध्ये, बरोबर. शोर लाईनच्या परपेंडिक्युलर लक्षात येते. ही शोर लाईन आहे, ही शोर लाईन होती आपल्याकडे. आता शोर लाईनच्या या डायरेक्शन पासून 15 डिग्री पासून म्हणजे टोटल शोर लाईन पासून हा परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री म्हणजे हे टोटल 90 डिग्री झाला. आता मी थोडंसं त्याला डायग्रामला चेंज करतो, म्हणजे डायग्राम टोटल फक्त डायग्राम काढतो. 15 डिग्रीला इथे काढतो डायरेक्टली अलोंग द एक्स डायरेक्शन वर, बरोबर. हे शोर लाईन आहे आपल्याकडे, समुद्र किनारा जो शोर लाईन आहे, शोर लाईनला मी इथे डायरेक्टली काढतो. इथे काय म्हणतो आपण -x. हे -x ला इथे शोर लाईन मानतो. मी इथे शोर लाईन कॅल्क्युलेट केला आपण, ते शोर लाईन आहे. या शोर लाईनच्या परपेंडिक्युलर वेक्टर आहे जो मला कॅल्क्युलेट करायचा आहे. ही शोर लाईन कॅल्क्युलेट करायची आणि परपेंडिक्युलर एक परपेंडिक्युलर आहे, म्हणजे शोर लाईनच्या परपेंडिक्युलर आहे. हे परपेंडिक्युलर टू द शोर लाईन, परपेंडिक्युलर टू द शोर लाईन, परपेंडिक्युलर टू द शोर लाईन. हे कोणतं झालं आपल्याकडे y. हे एक -x आहे, y. आता इथला जो दोन्ही मधला जो कंपोनेंट आहे ते कंपोनेंट आहे आपल्याकडे मित्रांनो 10 किलोमीटर पर आवर, 10 किलोमीटर पर आवर. त्या दोन्ही मध्ये जो अँगल क्रिएट आहे ना, हा अँगल किती टोटल अँगल ते 45 डिग्री आणि 15 डिग्री ऍड होणार, म्हणजे टोटल अँगल किती झाला 60 डिग्री. टोटल किती अँगल 60. मग आता टोटल डिग्री अँगल आपल्याकडे 60 डिग्री. आता तुम्ही इझी कॅल्क्युलेट करू शकता. जसं आपल्याकडे रिझल्टंट किती आपल्याकडे 10 किलोमीटर पर आवर, एक एक्स डायरेक्शनचा कॅल्क्युलेट करू शकता, दुसरा वाय डायरेक्शनचा कॅल्क्युलेट करू शकता. मग आपण याला मी सॉल्व्ह केलं तर मी त्याला सोल्युशन मध्ये असं मित्रांनो ना, सोल्युशन मध्ये आपण काय घेणार आहे ना, एक फर्स्टला अलोंग द जो पहिला सोल्युशन आहे आपल्याकडे, फर्स्टला जे सोल्युशन आहे मित्रांनो तर आपण कन्सिडर केलं तर अलोंग द शोर लाईनचा कंपोनेंट, अलोंग द शोर लाईनचा कंपोनेंट आहे. तर त्या मित्रांनो त्याला काय देणार आपण आता, त्याचा जो थीटा वाला कंपोनेंट आहे तो थीटा वाला कंपोनेंट किती येईल r म्हणजेच काय 10, बरोबर. 10 cos थीटा काय येईल आपल्याकडे आता 10 cos थीटा. याला काय लिहिलं आता 10 cos थीटा बोलतो की आपले -i, बरोबर. डायरेक्शन म्हणजे मायनस आहे काय म्हणजे मायनस. आता 10 cos थीटा आपल्याला डायरेक्शन नाही, फक्त आपल्याला काय सांगितलं द कंपोनेंट वेलोसिटी अलोंग द शोर लाईन. मग आपल्याकडे अलोंग द शोर लाईन वाला कंपोनेंट आहे v इज इक्वल टू 10 मल्टीप्लाइड बाय cos किती डिग्री लिहू 60 डिग्री, तर मायनस काय येईल तर i. तर 10 मल्टीप्लाइड बाय 60 cos 60 किती आपल्याकडे 1/2, cos 60 किती आला
1/2 बरोबर ना. cos 60 1/2 आणि मायनस काय झालं तर मी आय कॅप हात केलं ते 5 किलोमीटर पर आवर हे -5 किलोमीटर पर आवर हे झालं अलाउंग द शोर लाईनचा कंपोनंट. अलाउंग द शोर लाईन. आता नेक्स्ट ला कंपोनंट कोणता फी परपेंडिक्युलर म्हणजे अलाउंग द शोर लाईनच्या परपेंडिक्युलर म्हणजे फी परपेंडिक्युलर टू द शोर लाईन. नेक्स्ट ला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं फी परपेंडिक्युलर टू द शोर लाईन म्हणजे परपेंडिक्युलर टू द शोर लाईनचा जो कंपोनंट आहे तो हे cos थीटा आला तर हा काही आपल्याकडे sin थीटा परपेंडिक्युलरचा कंपोनंट 10 sin थीटा j. इथे किती येईल आपल्याकडे मित्रांनो 10 मल्टिप्लाइड बाय sin 60 थीटाची व्हॅल्यू किती 60 आणि कॅप कोणता लावला आपल्याकडे j कॅप 10 मल्टिप्लाइड बाय sin 60 इज इक्वल टू √3/2 √3/2 ते किती आलं आपल्याकडे 5 मल्टिप्लाइड बाय 1.7 √3 ची व्हॅल्यू 1.7 दोन्हीला मल्टिप्लाय केलं तर किती आलं 8.5 हे होतं किलोमीटर पर आवर कोणत्या डायरेक्शनला जे कॅपला. तर फी परपेंडिक्युलर किती आला आपल्याकडे 8.5 किलोमीटर पर आवर. ते होतं मित्रांनो आपल्याला एक डिफरंट टाइपचे एक्झाम्पल. आता मित्रांनो आणखी एक तुम्ही हे एक्झाम्पलला व्हिडिओला काय करा मित्रांनो पॉज करा काही प्रॉब्लेम असेल तर पहा आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि व्हिडिओला थोडं पॉज करा आणि आपण काय करू मित्रांनो व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घ्या डिटेलमध्ये. तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल स्टडी करू. मित्रांनो आपण एक एक्झाम्पल स्टडी केला. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करू. द मॅन पुलिंग द बोट विथ 50 न्यूटन फोर्स इन अ नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. नेक्स्ट द शोर लाइन मेक्स एन एंगल 15 डिग्री साउथ ऑफ ईस्ट डायरेक्शन and find the component of force along the shore line and the component of force perpendicular to the shore line. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मित्रांनो आपण जो एक्झाम्पल स्टडी केला सेम एक्झाम्पल आहे की फक्त डायरेक्शन चेंज करून दिलं. एक पर्सन आहे तो बोट वरती फोर्स लावतो बरोबर. बोट वरती फोर्स अप्लाय करतो आणि बोट वरती जो फोर्स अप्लाय करतो तो 50 न्यूटनचा फोर्स आहे. तो 50 न्यूटनचा फोर्स आहे का स्ट्रेट लाईन मध्ये अप्लाय करत नाही. तो जरा थोडा वेगळ्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतो. तो वेगळ्या डायरेक्शन मध्ये नॉर्थ ईस्ट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतो. 50 न्यूटनचा फोर्स आहे. तर 50 न्यूटनचा फोर्स ज्यावेळेस तो अप्लाय करतो तर ऍक्च्युअल मध्ये मित्रांनो 50 न्यूटनचा फोर्स त्यांनी किती अँगल वरती लावलाय असं कन्सिडर करणार. तर नॉर्थ ईस्ट डायरेक्शन वरती म्हणजे 45 डिग्री वरती तो फोर्स आहे. आता नेक्स्ट ला जो फोर्स अप्लाय केला तो 45 डिग्री वरती पण त्याच्यामध्ये शोर लाईन मेक्स एन अँगल 15 डिग्री साउथ ऑफ ईस्ट डायरेक्शन. त्यामध्ये समुद्र किनाऱ्यापासून जे ऍक्च्युअल बोटची जी डायरेक्शन होती ती 15 डिग्री अँगल वरती होती. तर 15 डिग्री अँगल परत त्यामध्ये ऍड केला तर टोटल दोन वेक्टर मध्ये म्हणजे दोन्ही रिझल्टंट मध्ये जो फोर्स अप्लाय करत होता आणि जी डायरेक्शन ईस्ट डायरेक्शन त्याच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो तो 60 डिग्री अँगल क्रिएट झाला. 60 डिग्री अँगल मध्ये क्रिएट झाला तर त्याला रिझॉल्व करायचं टूच कॉम्पोनंट मध्ये सिंपल वे. तर रिझॉल्व केला टूच कॉम्पोनंट मध्ये तर पहिला कॉम्पोनंट मित्रांनो येईल आपल्याकडे. आपण त्याला डायरेक्टली आता सोल्युशन मध्ये स्टडी करू. फर्स्ट ला आपण त्याला सोल्युशन मध्ये लिहू. सोल्युशन लिहिलं मित्रांनो फर्स्ट ला आपल्याकडे डायरेक्शनला मी रिप्रेझेंट करत नॉर्थ डायरेक्शन आहे साऊथ डायरेक्शन आहे आपल्याकडे ईस्ट आहे इकडे वेस्ट आहे. तर फर्स्ट ला मी एक अँगल म्हणजे आपल्याकडे जो फोर्स आहे तो 50 न्यूटनचा फोर्स आहे मित्रांनो. तो 50 न्यूटनचा फोर्सला मी अप्लाय केला किती डिग्री वरती म्हणणार तुम्ही 45 डिग्री वरती. नॉर्थ ऑफ ईस्ट ला जो फोर्स क्रिएट आहे तो 50 डिग्री आणि नेक्स्ट ला जो द शोर लाइन मेक्स एन अँगल विथ 15 डिग्री साउथ ऑफ ईस्ट. साउथ ऑफ ईस्ट असेल तर मित्रांनो मी इथे अँगल कॅल्क्युलेट करत आणि हा 15 डिग्री अँगल म्हणजे जो समुद्र किनाऱ्यापासून जो अँगल क्रिएट आहे बोट जातो किती आपल्याकडे 15 डिग्री ते होतं मित्रांनो आपल्याकडे साउथ ऑफ ईस्ट डायरेक्शन. तर आपण त्याला शोर लाईनचा अँगल म्हणजे याचा फोर्स कॅल्क्युलेट करणार आणि याच्या परपेंडिक्युलर वाला कॅल्क्युलेट करणार. याच्या परपेंडिक्युलर म्हणजे हा क्रिएट आहे 90 डिग्री. तसंच मी परत वापस त्याला एक रिप्ले करेन. परत वापस मी त्याला डायग्राम ड्रॉ करतो मित्रांनो की होतं आपल्याकडे ईस्ट इकडे काय म्हणणार वेस्ट डायरेक्शन इथं म्हणजे आपल्याकडे नॉर्थ आणि ही साऊथ डायरेक्शन. ऍक्च्युअल मध्ये मित्रांनो जो समुद्र किनारा म्हणजे शोर लाईनला मी एक्स डायरेक्शन वरती घेतलं म्हणजे आय कॅप वरती घेतो
हे आय गॅप वरती घेतला ऍक्च्युअल मध्ये, तर इथं आपल्याकडे एक रिझल्टंट आला म्हणजे किती 50 न्यूटनचा फोर्स आहे आणि हे परपेंडिक्युलर वाला आहे. म्हणजे टोटल अँगल किती क्रिएट आहे म्हणणार आपण मित्रांनो 60 डिग्री. किती आपल्याकडे आता 60 डिग्री. परत वापस 60 डिग्रीला अलाउंग द शोर लाईन आणि परपेंडिक्युलर टू द शोर लाईनचा फोर्स कॅल्क्युलेट करायचा. मग मी कन्सेप्ट फाइंड आउट केलं मित्रांनो. आपण आता इथं फाइंड आउट करतो. मी फर्स्टला आपण कॅल्क्युलेट केलं, त्याला म्हणलं फोर्स, जो फोर्स वाला फॉर्म्युला आहे, फोर्स अलाउंग द शोर लाईन, अलाउंग द शोर लाईन. अलाउंग द शोर लाईनचं कॅल्क्युलेट केलं मित्रांनो. तर फर्स्टला जो फोर्स कॅल्क्युलेट केला, तो फोर्सचा कंपोनंट आहे आपल्याकडे. फर्स्टला काय ते कंपोनंट ऑफ फोर्स अलाउंग द शोर लाईन. F इज इक्वल टू किती फोर्स आहे 50 न्यूटन मल्टिप्लाइड बाय इकडे थीटा आहे म्हणजे काय आपल्याकडे cos थीटा प्लस i कॅप, cos थीटा प्लस i कॅप. तर 50 मल्टिप्लाइड बाय cos 60, cos किती येईल मित्रांनो आपल्याकडे आता cos 60 डिग्री आणि i कॅप. ते 50 मल्टिप्लाइड बाय 1/2 i कॅप, हे टोटल आलं 25 न्यूटन. 25 न्यूटन कोणतं गॅप आहे आपल्याकडे i कॅप. बरोबर. तर फोर्स अलाउंग द शोर लाईनचा कंपोनंट किती आला 25 न्यूटन. आता नेक्स्टला 25 न्यूटन झाला, तर नेक्स्टला काय म्हणणार परपेंडिक्युलर टू द शोर लाईन. फोर्स परपेंडिक्युलर टू द शोर लाईन. तो कंपोनंट किती मित्रांनो आपल्याकडे इथं झाला 50 मल्टिप्लाइड बाय cos थीटा आणि इथं काय म्हणणार 50 sin थीटा. तर हे कंपोनंट होतं आपल्याकडे 50 sin थीटा. कोणता कॅप आहे j कॅप. तर 50 मल्टिप्लाइड बाय sin 60 प्लस j आणि 50 मल्टिप्लाइड बाय √3/2, √3/2 आणि नेक्स्टला j कॅप डिवाइड केलं तर 25 आणि 25 मल्टिप्लाइड बाय 1.7 हे आलं j कॅप. हे दोन्ही मल्टिप्लाय केलं तर येतं आपल्याकडे मित्रांनो 42.5 न्यूटन आणि j कॅप. हे होतं परपेंडिक्युलर टू द शोर लाईन. फोर्स परपेंडिक्युलर टू द शोर. हे दोन्ही एक्झाम्पल मित्रांनो आपण दोन्ही डिफरंट टाइपचे सॉल्व्ह केले, तुम्हाला आले पाहिजे. म्हणजे याच्यावरती आपल्याला रिलेटिव्ह वेलॉसिटी मध्ये कन्सेप्ट आहे. म्हणजे रिलेटिव्ह वेलॉसिटी मध्ये असा काही फोर्स असेल तर काही वेळेस अशा टाइपचे काही आपल्याला नीटला डायरेक्ट क्वेश्चन आलाय, त्याला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याला सॉल्व्ह करा मित्रांनो. थोडं सिरियस घेऊन त्याला सॉल्व्ह करा आणि आता व्हिडिओला पॉज करा मित्रांनो आणि लिहून घ्या. आता मित्रांनो आपण दोन टाइपचे एक्झाम्पल स्टडी केले. आता नेक्स्टला आपल्याला खूप इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला स्टडी करायचं. म्हणतात सर प्रत्येक पॉइंटला खूप इम्पॉर्टंट आहे, सगळेच पॉइंट आपल्याकडे इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. आपल्याला नेक्स्टला स्टडी करायचं पोझिशन वेक्टर. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. पोझिशन वेक्टर ऍक्च्युअल मध्ये कशी पोझिशन फाइंड आउट केली जाते एखाद्या पार्टिकलची. तर पोझिशन वेक्टर मध्ये मित्रांनो तुम्ही कुठलाही पॉइंट असेल म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट आहे किंवा कुठलाही तुमची जरी पोझिशन आपण फाइंड आउट करत असाल, पोझिशन वेक्टर मध्ये आपण कशी पोझिशन फाइंड आउट करतो ते थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. हे सगळ्याला गिवन आहे आपल्याला. हे सगळ्याला आता माहिती झालं की डायरेक्शन न्यूज वाली. न्यूज म्हणजे काय होतं मित्रांनो आपल्याकडे न्यूज म्हणजे नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि यस म्हणजे काय आपल्याकडे न्यूज. बरोबर. न्यूजची डायरेक्शन होती नॉर्थ साऊथ. आपल्याकडे नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ डायरेक्शन. आता नॉर्थ ईस्ट साऊथ डायरेक्शन मध्ये तुम्ही म्हणणार आपण ह्याला असं कन्सिडर म्हणजे आपण ह्याला कन्सिडर नाही म्हणता येते. आता डायरेक्टली आपण मित्रांनो त्याला असं सांगितलं की हा आय कॅप आहे. कोणता आपल्याकडे प्लस आय कॅप. नेक्स्ट याला आपण सांगितलं मित्रांनो मायनस जे प्लस जे कॅप किंवा आता मायनस जे कॅप आणि याला काय सांगितलं मित्रांनो आपण मायनस आय कॅप. आता पोझिशन वेक्टर मध्ये एखाद्या पार्टिकलची मला पोझिशन फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये त्या एवढ्या डायरेक्शन मध्ये मी कुठेही ऑब्जेक्टला ड्रॉ केलं तर त्याची मला पोझिशन वेक्टर मध्ये तुम्हाला पोझिशन सांगता आली पाहिजे किंवा पोझिशन फाइंड आउट करता आली पाहिजे. तर मित्रांनो रिअल मध्ये मी एक ऑब्जेक्ट आहे, एक पार्टिकल आहे किंवा तुम्ही पर्सन आहे, एक पर्सन आहे आपल्याकडे. हा ऑब्जेक्ट ह्या पोझिशन वरती उभा आहे असं सांगितलं. ह्या पार्टिकलची मला पोझिशन सांगता आली पाहिजे. मग ह्याची पोझिशन आपण कशी सांगणार. तर ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला काय केलं, एक जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट पासून म्हणजे ओरिजिन पासून मी ऑब्जेक्ट पर्यंत एक लाईन ड्रॉ केली. सिंपल मध्ये पोझिशन कशी फाइंड आउट करायची मित्रांनो.
एक पॉइंटला ड्रॉ करा. ती झाली पार्टिकलची पोझिशन. बरोबर. आता पार्टिकलची पोझिशन तुम्ही ह्या प्लेन वरती कशी सांगणार, म्हणजे आता याला म्हणतो मी पोझिशन ऑफ द पार्टिकल. पोझिशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकलला मी ड्रॉ केलं. बरोबर. आता ही एक पोझिशन आहे पार्टिकलची, पण आपण आता फिजिक्स मध्ये कसं सांगणार की तो पार्टिकल ह्या कॉर्नर मध्ये उभा आहे. मी इथे भी काढू शकतो, इथे भी काढू शकतो, इथे भी काढू शकतो. एकदम सिंपल आहे. आता सिंपल आहे. हा एक एक्स प्लेन आहे, हा कोणता आपल्याकडे मित्रांनो वाय. बरोबर. एक्स आणि वाय प्लेन मध्ये मी सिंपली एक अँगल आहे, तो थीटा अँगल वरती एक पर्सन आहे, ते पार्टिकलची पोझिशन आहे. पोझिशन ऑफ द पार्टिकल. आता याला कसं म्हणणार, एक्स कॉमा वाय प्लेन. सिंपल. एक्स कॉमा वाय. बरोबर. एक्स कॉमा वाय किंवा आय कॅप कॉमा जे कॅप, तुम्ही कुठलाही म्हणू शकता, आय कॅप किंवा जे कॅप. हे एक्स वाय प्लेन वरती पार्टिकलची पोझिशन आहे. सिंपल. एक पार्टिकलची पोझिशन आहे. आता नेक्स्ट ला हे झालं आपल्याकडे पोझिशन ऑफ द पार्टिकल. काय झालं आपल्याकडे आता पोझिशन ऑफ द पार्टिकल. एका पार्टिकलची पोझिशन आहे, पण आता त्याला मी युनिट वेक्टर मध्ये ड्रॉ केलं. कशामध्ये, आता युनिट वेक्टर मध्ये त्याला डायरेक्शन बी अटॅच केली. मी फक्त पोझिशन सांगितली, ही पार्टिकल पोझिशन आहे, पण कोणत्या डायरेक्शनला. लक्षात आलं की कोणत्या डायरेक्शनला. या डायरेक्शनला, या डायरेक्शनला. डायरेक्शनला मी फाइंड आउट केलं, तर जी स्केलर क्वांटिटी होती ती त्याला काय करणार, आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे डायरेक्शन अटॅच करणार. म्हणून मी त्याला काय नाव दिलं मित्रांनो, युनिट वेक्टर मल्टिप्लाइड बाय द युनिट वेक्टर. म्हणजे आर वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर. बरोबर. एक वेक्टर आहे, आता याला मी आर वेक्टर नाव दिलं. बरोबर. आर वेक्टर आहे. आर वेक्टर ने मला रिप्रेझेंट केले की पार्टिकलची पोझिशन आहे. तर पार्टिकलची पोझिशन कोणत्या डायरेक्शनला हे रिप्रेझेंट करण्यासाठी मी कन्सिडर काय केलं, आता आर वेक्टर आणि डिवाइडेड बाय द पोझिशन ऑफ द आर, सॉरी मॅग्निट्यूड ऑफ द आर वेक्टर. आता मॅग्निट्यूड ऑफ द आर वेक्टर कॅल्क्युलेट करायला मी परत वापस मानणार, एक आर वेक्टर आहे. तर आर वेक्टर म्हणजेच काय आपल्याकडे सिंपल मध्ये एक्स आय कॅप. एक्स काय आपल्याकडे आय कॅप. बरोबर. वेक्टर आहे, दोन्ही वेक्टरचे काय करायचं, सिंपल मध्ये ऍडिशन म्हणजे आर वेक्टरची पोझिशन म्हणजे आर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. सिंपल मध्ये. आता डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर मध्ये दोन्ही मध्ये जो अँगल आहे, त्या दोन क्वांटिटी मध्ये एक्स आणि वाय मध्ये अँगल किती मित्रांनो, 90 डिग्री. मैं 90 चा रिझल्ट लिहिला, तर 90 ची मॅग्निट्यूड लिहिली, तर मॅग्निट्यूड ला काय म्हणणार, इन अंडर रूट मध्ये बेशन केस मध्ये 90 ला आपण काय लिहितो, तो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तशी सेम कंडिशन मी काय लिहिणार मित्रांनो, इथं x आय कॅपचा स्क्वेअर आणि प्लस y कशाचा आपल्याकडे j कॅपचा स्क्वेअर. बरोबर. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे आहे आपल्याकडे आर पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर मध्ये हा झाला रिझल्ट. आता याच्यावरती आपण एक्झाम्पल स्टडी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो ऍक्च्युअल मध्ये काय होतं ते. आता नेक्स्ट ला त्याला आपण कन्सिडर केला की पोझिशन झाली. आता ही पोझिशन फक्त झाली. आता या पोझिशन वेक्टर मध्ये मी एखादं एक्झाम्पल तुम्हाला दिलं की याला पोझिशन मला फाइंड आउट करायला सांगितली की पार्टिकलची पोझिशन आहे असं सांगितलं तुम्हाला की तर पार्टिकल आहे आपल्याकडे, त्याला आपण y कन्सिडर केलं, x हे -x होता आणि -y. बरोबर. कन्सिडर आपण फर्स्ट ला मी एक दोन वेक्टर सांगितले. तर फर्स्ट ला मी तुम्हाला असं सांगितलं -2 आणि कॉमा 3. -2, 3 वरती मी एखादा पार्टिकल आहे त्याला ड्रॉ करा. बरोबर. आणि नेक्स्ट ला सेकंड ला असं सांगितलं 3,5 वरती पर्सन उभा आहे असं सांगितलं. आणि नेक्स्ट ला असं सांगाल मी थर्ड नंबरला 4 + 4 आणि नेक्स्ट ला -6 कुठलाही घ्या. आणि नेक्स्ट ला असं सांगितलं फोर्थ नंबरला -7, -9 आता एक पार्टिकलची पोझिशन कशी सांगणार, तर पोझिशन कसं लावणार तुम्ही याला. मी असं सांगितलं -2 आय कॅप आहे. -2 इथं -2, 3. ते मायनस म्हणजे कोणता आपल्याला कोणत्या कॉर्नर मध्ये सांगणार याला. आता इथं पार्टिकलची पोझिशन कशी, पहिल्या वेक्टरला मी ड्रॉ केलं की -आय कॅप आहे. बरोबर. आणि +3 म्हणजे इथं काय झालं मित्रांनो आपल्याकडे -2 आय कॅप आणि कॉमा 3 जे कॅप.
यानी पोझिशन लक्षात आली. -2 म्हणजे कोणत्या डायरेक्शनला येतो? सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणजे कुठे आहे? आपल्याकडे वेस्ट डायरेक्शनला. आणि प्लस असेल तर कुठल्या डायरेक्शनला? नॉर्थ डायरेक्शन. नॉर्थ म्हणजे काय? जे गॅप. जे गॅप आला. जे गॅप आणि आय गॅप ही पोझिशन आहे पार्टिकलची. फर्स्टला म्हणजे हे R1 वेक्टर. याला मी नाव दिलं R1 ला मी ड्रॉ केलं. नेक्स्टला सेकंडला R2 ला ड्रॉ करा, R3 ला ड्रॉ करा आणि R4 ला ड्रॉ करा. तर नेक्स्टला R2 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? दोन्ही प्लस असेल तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये सांगणार? दोन्ही क्वाड्रंट दोन्ही बी आपल्याकडे व्हॅल्यू आहे. आय कॅप आणि जे कॅप दोन्ही प्लस आहे. तर 3 आणि 5 प्लस आहे. तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आपण नेक्स्ट ना आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये काढू? त्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याकडे आला R2 वेक्टर. तर R2 वेक्टरला मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ड्रॉ केलं तर 3 किती आपल्याकडे? 3 आय कॅप. किती लिहू त्याला आता? 3 आय कॅप, 5 जे. 3 आय कॅप, 5 जे. बरोबर. एक्स आणि वाय म्हणजे R2 झाला. आता R3 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार? R3 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार? आपण एक आय कॅप आहे, एक जे कॅप आहे, एक प्लस आहे, एक मायनस आहे. कोणत्या क्वाड्रंट मधला? फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये टक केला आपण. हे फोर्थ क्वाड्रंट आहे. तर R3 हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला मित्रांनो. तर हे होता आपल्याकडे 4. हे आय कॅप झाला आणि कॉमा मायनस जो 6 आहे तो कोणता कॅप झाला मित्रांनो? आपल्याकडे जे. झालं. हे पोझिशन वेक्टर. आता नेक्स्टला दोन्ही पण मायनस असेल तर तुम्ही कुठे सांगणार आहे? पार्टिकलची पोझिशन आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे आपल्याकडे R4 ला वेक्टरला मी ड्रॉ केलं. हे -7 आय कॅप आणि कॉमा -9 जे. ते होतं मित्रांनो पोझिशन ऑफ वेक्टर. तर असं कुठलंही एक्झाम्पल दिलं तरी तुम्ही त्याची पोझिशन वेक्टरला पोझिशन वेक्टर ड्रॉ करू शकता. त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. हे होतं आपल्याकडे पोझिशन ऑफ वेक्टर. लक्षात आलं आता? हे होतं पोझिशन. आता पोझिशन मध्ये तर नेक्स्टला मित्रांनो आपल्याला सॉल्व्ह करायचं डिस्प्लेसमेंट वेक्टर. सिंपल आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर आता कशाला म्हणतो ते खूप काळजीपूर्वक स्टडी करायचं. आणि आजचा आपल्याकडे लास्टचा आर्टिकल आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर स्टडी करू मित्रांनो. हे होतं पोझिशन वेक्टर. सिंपल मध्ये यांना म्हणून आपण डिस्प्लेसमेंट वेक्टरला स्टडी करू आपण. डिस्प्लेसमेंट वेक्टर मध्ये नेक्स्ट स्लाइड टाका मित्रांनो. डिस्प्लेसमेंट वेक्टर. त्या डिस्प्लेसमेंट वेक्टरला कसा फॉर्म्युला फाइंड आउट होतो मित्रांनो ते स्टडी करू आपण. डिस्प्लेसमेंट वेक्टर कशाला म्हणायचं? डिस्प्लेसमेंट वेक्टर. डायग्राम मी ड्रॉ करा. इथं फर्स्ट ला कॅल्क्युलेट करा मित्रांनो. एक्स आणि आय कॅप आपल्याला विसरायचं नाही. वाय आणि जे कॅप पण लिहायचं. आता फर्स्ट ला एक पर्सन आहे. तर पर्सनची पोझिशन आहे मित्रांनो आपल्याकडे R1 जो वेक्टर आहे तो x, y वरती उभा. x, y. बरोबर. हे काय झालं मित्रांनो आपल्याकडे पोझिशन ऑफ द पार्टिकल. फर्स्ट बरोबर. ते पोझिशन ऑफ द पार्टिकल. आता ही पार्टिकलची इनिशियल पोझिशन आहे. मी फक्त पार्टिकलला आता काय म्हणतो? इनिशियल पोझिशन. कन्सिडर केलं इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकलची कोणती पोझिशन आहे आपण कन्सिडर करणार होता? इनिशियल पोझिशन. आता डिस्प्लेसमेंट ऑफ वेक्टर म्हणजे डिस्प्लेसमेंट वेक्टर कशाला म्हणायचं? चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकलने आपली काहीतरी पोझिशन चेंज केली. मग आता मी सिंपलला मी ह्या पोझिशन वरती उभा आहे. मी इनिशियल पोझिशन आहे माझी. मी इनिशियल पोझिशनला मला कोणीतरी फोर्स लावला किंवा मी स्वतःहून फोर्स अप्लाय केला आणि मी आपली पोझिशन शिफ्ट केली म्हणजे पोझिशन काहीतरी चेंज केली. त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. बरोबर. मग आपण काय म्हणणार? त्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर. मग सिंपल मध्ये मी सेकंडला
पार्टिकलनी पोझिशन चेंज केली आणि पार्टिकल ह्या पोझिशनला, बरोबर. तर आपण याला आता नाव देऊ x1, y1, बरोबर. म्हणजे इनिशियल पोझिशनला काय दिलं x1, y1, ती झाली आपल्याकडे इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. आता नेक्स्ट जी पोझिशन फाइंड आउट झाली ती x2, y2, बरोबर. x2, y2. आता ह्या पार्टिकलच्या पोझिशनला मी स्टडी केलं तर आपण म्हणणार आहे ना कोणता वेक्टर, पोझिशन वेक्टर. फायनली पोझिशन आपल्याला ड्रॉ करावं लागेल. मग आपल्याकडे कोणता आला r2 वेक्टर. मग r2 वेक्टरची जी पोझिशन आहे ती पोझिशन काय x2, y2. मग x2, y2 ला आपण जी पोझिशन आहे पार्टिकलची त्याला काय म्हणलं आपण फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकलची कोणती पोझिशन आपल्याकडे आता फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल आणि इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. आता जी पार्टिकलची फायनल आणि इनिशियल मध्ये चेंज झाला त्याला काय नाव देतो आपण डेल्टा आर. मी त्याला काय नाव दिलं डेल्टा आर. पण डेल्टा आर इज इक्वल टू काय असेल, डेल्टा आर इज इक्वल टू R2 मायनस R1. लक्षात येते R2 मायनस R1 म्हणजे चेंज किती झाला ते डेल्टा आर आहे. ते डेल्टा चेंज झाला म्हणजे फायनल इथपर्यंत गेला, इनिशियल इथं होता, मग फायनल मधून इनिशियल मायनस केला तर फायनल वेक्टर मायनस इनिशियल वेक्टर, मग इनिशियल आणि एवढं चेंज झालं, बरोबर. मग चेंज झाल्यानंतर आपण डेल्टा आर इज इक्वल टू फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल मायनस इनिशियल पोझिशन. मग डेल्टा आर इज इक्वल टू म्हणजे चेंज किती झाला इथं काय म्हणणार आपण फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. आता फायनल पोझिशन कोणती होती R2, इनिशियल पोझिशन किती होती R, बरोबर. तर आता मी याला सिंपल मध्ये काय केलं, पहिला काय आपल्याकडे x1 आणि y, x2 कोणता आपल्याकडे y, बरोबर. आता नेक्स्ट ला मी याला लिहिल x2 i कॅप, बरोबर. x2 बी कुठे आपल्याकडे i कॅप लाच आहे आणि नेक्स्ट ला कॉमा, बरोबर, कॉमा. त्याला आपण काय म्हणतो आता x2 i कॅप आणि नेक्स्ट ला जो आपल्याकडे पोझिशन मी प्रेझेंट केली तर फर्स्ट ला याची जी पोझिशन आहे आपल्याकडे R2 आणि R1 ची पोझिशनला कसं ड्रॉ करायला R2 इज इक्वल टू काय लिहिणार आपण x2 i कॅप प्लस y2 j कॅप. ही पोझिशन आहे पोझिशन ऑफ वेक्टर मध्ये. आणि नेक्स्ट ला R1 वेक्टर इज इक्वल टू x1 i कॅप आणि प्लस y1 कोणता झाला आपल्याकडे j. ही पोझिशन R1 आणि R2 ला. मग R2 ला काय लिहू आता मी R2 घेतो फर्स्ट ला, हे R2 लिहिला R2 इज इक्वल टू x2 i कॅप प्लस नेक्स्ट ला काय लिहिलं मी y2 j कॅप आणि दोन्ही मध्ये साइन कोणता आला मायनस. तर मायनस इनिशियल पोझिशन कोणती आहे x1 i कॅप आणि प्लस नेक्स्ट ला काय लिहिणार आपण त्याला y1 j. तर नेक्स्ट ला आपण काय लिहिलं त्याला आता फायनली याला जर i कॅप कॉमन घेतलं तर काय लिहिणार आपण x2 मायनस x2 मायनस x1 आणि कॅप कोणता लावू मी त्याला i कॅप. नेक्स्ट ला परत वापस साइन कोणता आहे प्लस. नेक्स्ट ला काय लिहिणार y2, बरोबर, y2 मायनस परत वापस काय लिहिणार आता y1, बरोबर. आणि नेक्स्ट ला परत वापस काय लिहिणार j. मला काय लिहायचं आता y2 मायनस y1 j कॅप. आता हे x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप. ऍक्च्युअल मध्ये हे काय झालं डेल्टा आर झाला. त्याला काय म्हणणार आहोत आपण मित्रांनो डेल्टा आर, डेल्टा आर. आता डेल्टा आर वेक्टर मध्ये मी परत त्याला युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यामध्ये युनिट वेक्टर मध्ये युनिट वेक्टर मध्ये फायनल फॉर्म्युला काय आहे मित्रांनो आपल्याकडे युनिट वेक्टर मध्ये r cap is equal to delta r vector and divided by magnitude of delta r vector. तो delta r ला मी करत वापस काय delta r is equal to x2 minus x1 i cap plus y2 minus y1 j आणि डिवाइडेड बाय वापस मी काय दिला आता ह्याला याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर कशामध्ये इन अंडर रूट मध्ये वापस काय दिलं मी त्याला
x2 मायनस x1 चा स्क्वेअर i कॅप आणि प्लस वापस लिहिल y2 मायनस y1 चा स्क्वेअर z. हे होतं मित्रांनो आपल्याकडे युनिट फॅक्टर मध्ये म्हणजे r कॅप मध्ये. त्याला r कॅप डेल्टा r ते फक्त काय झाले आपल्याकडे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन म्हणजे डेल्टा r चेंज इन पोझिशन. चेंज इन पोझिशन आणि चेंज इन पोझिशन कोणत्या डायरेक्शनला चेंज आहे म्हणजे त्याला डायरेक्शन अटॅच केली तर आपण काय म्हणणार r वेक्टर म्हणजे r कॅप इज इक्वल टू युनिट वेक्टर इज इक्वल टू डेल्टा r म्हणजे डेल्टा r वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा. हे लक्षात आलं असं त्याला म्हणायचं मित्रांनो डिस्प्लेसमेंट वेक्टर. तर हे डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे मित्रांनो टू डायमेन्शनल. कोणता डायमेन्शनल म्हणणार आपण टू डायमेन्शनल. आणि सिंपल मध्ये जर ह्याला थ्री डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट केलं हे टू डायमेन्शनल आहे. टू डायमेन्शनल म्हणजे काय x आणि y प्लेन वरती. लक्षात येते x आणि कोणत्या प्लेन वरती y प्लेन वरती. आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर मी याला सिंपल मध्ये मी तर असं लिहितो टू डायमेन्शनल 2D आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ थ्री डायमेन्शनल लिहिलं तर थ्री डायमेन्शनल मध्ये कोणता प्लेन येणार x y प्लेन आणि नेक्स्ट ला i कॅप j कॅप आणि k कॅप. बरोबर x y आणि नेक्स्ट ला z. सिंपल मध्ये परत वापस थ्री डायमेन्शनल पोझिशन मध्ये तुम्ही काय करणार म्हणते तर एखादा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलला आपण स्टडी करून मित्रांनो आता पोझिशन वेक्टर ऑफ थ्री डायमेन्शनल सिंपल मध्ये. पोझिशन ऑफ थ्री डायमेन्शनल मध्ये एकदम इझी मित्रांनो तुम्ही याला कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट वाली हेडिंग आहे नेक्स्ट हेडिंगला टाका म्हणजे मित्रांनो थ्री डायमेन्शनल डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे फक्त त्याला काय करा थ्री डायमेन्शनल एकदम इझी. फक्त त्याला सेकंड लाईन आणखी एक कंपोनंट लावायला म्हणजे x y आणि z. नेक्स्ट मित्रांनो त्याला फक्त थ्री डायमेन्शनल 3D 2D आणि 3D डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ थ्री डायमेन्शनल. आता थ्री डायमेन्शनल मध्ये सिंपल काय करतो परत वापस काय दिलं मी x i कॅप आणि नेक्स्ट ला y j. आता मित्रांनो एक पोझिशन वेक्टर ड्रॉ करायची होती त्याला वेक्टर आपण म्हणलं r1 वेक्टर. कोणता वेक्टर आपल्याला r1 r1 ची पोझिशन आहे म्हणजे इनिशियल पोझिशन आहे. परत वापस त्याला काय म्हणणार आपण इनिशियल पोझिशन ऑफ द वेक्टर. इनिशियल पोझिशन ऑफ द वेक्टरला किंवा इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल म्हणून त्याला आपण इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. एखाद्या पार्टिकलची इनिशियल पोझिशन आहे तर इनिशियल पोझिशन आता मित्रांनो आपण काय लिहिणार x1, y1, z1. बरोबर x1, y1, z1 तरी झाली मित्रांनो आपल्याकडे इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. आणि तो पार्टिकलने आपली पोझिशन शिफ्ट केली म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल. आता नेक्स्ट ला तो पोझिशन किती चेंज झाला ते सेकंड आहे आपल्याकडे r2 त्यानंतर डेल्टा r. इथे काय करणार मित्रांनो आपण आता x2, y2, z2. लक्षात आलं. परत वापस काय लिहिणार आता मित्रांनो हे होतं फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकलची फायनल पोझिशन आहे. इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल अँड फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. तर मित्रांनो नेक्स्ट मध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ वेक्टर मध्ये थ्री डायमेन्शनल मध्ये सिंपल मध्ये मी परत वापस कन्सिडर केलेला चेंज इन पोझिशन म्हणजेच काय लिहिलं आपण मित्रांनो फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. तर फायनल ला होता मित्रांनो आपल्याकडे r2 वेक्टर आणि नेक्स्ट ला मायनस r1 वेक्टर. r1 आणि r2. तर r1 आणि r2 ला कसं रिप्रेझेंट केलं मी
फर्स्टला आपण मित्रांनो असं सांगणार त्याला r1 आणि r2 ला r1 इज इक्वल टू काय सांगतो आपण x1 i कॅप नेक्स्ट ला प्लस नेक्स्ट ला काय सांगणार y1 j कॅप आणि नेक्स्ट ला z1 प्लस नेक्स्ट ला पोझिशन काय आल्या तर z1 आणि कोणता कॅप लावणार k कॅप बरोबर आणि नेक्स्ट ला सेम r2 इज इक्वल टू x2 i कॅप प्लस y2 j कॅप प्लस नेक्स्ट ला z2 k कॅप कोणतं होतं k कॅप तर मित्रांनो नेक्स्ट ला सेम कंडिशन मध्ये म्हणजे सेम फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू मी पुट केले r2 आणि r1 च्या तर इथं आला आपल्याकडे x2 i कॅप प्लस नेक्स्ट ला काय सांगणार आपण आता y2 j कॅप आणि नेक्स्ट ला z2 k कॅप आणि मायनस नेक्स्ट ला मायनस आपण घेणार मित्रांनो याच्यामध्ये x1 i कॅप प्लस नेक्स्ट ला y1 j कॅप आणि प्लस z1 k कॅप तर होतं सगळं मित्रांनो आपल्याकडे फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन फायनल आणि इनिशियल पोझिशन मध्ये सिंपल मध्ये परत वापस इक्वेशन झालेला x2 परत वापस x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 कॅप लावला आपण मित्रांनो j कॅप आणि नेक्स्ट ला z2 मायनस z1 k कॅप आपल्याला 3 डायमेन्शनल मध्ये चेंज आहे म्हणजे चेंज इन 3 डायमेन्शन अक्षराला x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1 परत वापस युनिट वेक्टर मध्ये मी कन्वर्ट केलं त्याला काय लावणार आपण r कॅप इज इक्वल टू डेल्टा r वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा r वेक्टर युनिट वेक्टर मध्ये डायरेक्शन अटॅच केली ते होतं मित्रांनो आपल्याकडे पहिला डेल्टा r ला फक्त आपण असं लिहिणार x2 मायनस x1 i कॅप आणि प्लस नेक्स्ट ला y2 मायनस y1 कॅप कोणता j कॅप आणि नेक्स्ट ला z2 मायनस z1 कॅप कोणता लावणार आपण k कॅप आणि डिवाइडेड बाय मित्रांनो वापस डिवाइडेड बाय मध्ये फॉर्म्युला काय वापरणार आपण इन अंडर रूट मॅग्निट्यूड असेल तर x2 मायनस x1 चा स्क्वेअर i कॅप आणि प्लस नेक्स्ट ला y2 मायनस y1 चा स्क्वेअर आणि j कॅप आणि प्लस परत वापस लावणार मित्रांनो z2 मायनस z1 चा स्क्वेअर आणि k कॅप शेवटचा फॉर्म्युला माझ्याकडे डिस्प्लेसमेंट वेक्टर इन 3 डायमेन्शन फक्त डेल्टा म्हणजे डेल्टा आला असेल तर चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल आणि त्याची डायरेक्शन अटॅच करायची असेल तर ते मल्टिप्लाय केलं मित्रांनो आपण त्याला युनिट वेक्टरने ते होतं आपल्याकडे r कॅप इज इक्वल टू डेल्टा r अपॉन मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा r तर आपण मित्रांनो आज स्टडी केलं पोझिशन वेक्टर नंतर डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर मध्ये 2 डायमेन्शनल डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर 3 डायमेन्शनल डिस्प्लेसमेंट वेक्टर आजचं लेक्चर आपण मित्रांनो इथं स्टॉप करू थँक्यू